शिवसेनेची सध्याची परिस्थिती पाहता आणि राज्याची पूर्ण राजकीय परिस्थिती पाहता सातत्यानं असा एक आरोप केला जातो की भाजपनं शिंदेंच्या शिवसेनेला वापरून घेतलं. मला तसं वाटत नाही. शेवटी बघा, हिंदुत्वाच्या मुद्द्यावर दोन्ही पक्ष एकत्र आलेले आहेत. सत्तेसाठी म्हणून एकत्र आलेले नाही. हिंदुत्वाच्या मुद्द्यावर जर आदरणीय शिवसेना प्रमुखांनी भारतीय जनता पक्षाबरोबर त्यावेळेस जर युती केली असेल तर ती युती शिंदे साहेबांनी आता टिकवलेली आहे. मध्यंतरीच्या काळामध्ये उद्धव साहेबांनी ती काँग्रेस आणि राष्ट्रवादी बरोबर जी आघाडी केली होती ती सर्वसामान्य मतदारांना पटली नव्हती आणि त्यामुळे ती भूमिका आम्ही स्पष्टपणे करत भारतीय जनता पक्षाबरोबर गेलो. आम्ही असं म्हणत नाही आम्ही प्रादेशिक आहोत, कारण आम्ही सगळीकडे प्रत्येक राज्यामध्ये आमचे राज्यप्रमुख आहे, काही ठिकाणी आमचे नगरसेवक आहे, काही ठिकाणी आमदारही आहेत. परंतु शेवटी महाराष्ट्र हा आमचा बेस आहे. हिंदू हृदय सम्राट आदरणीय बाळासाहेब ठाकरे ज्या पद्धतीनं मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी शिवसेनेची स्थापना केली, ती शिवसेनेचं धनुष्यबाण खांद्यावर घेऊन आदरणीय शिंदेसाहेब पुढे चाललेले आहेत आणि आम्ही त्यांच्या अनुयायी आहोत. उद्या भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय राजकारणामध्ये असं जर कोणाला काही वाटत असेल तर मला वाटतं ते योग्य नाही की आम्हाला वापरून घेत आहे. कारण आम्हाला आमचे जे अधिकार आहेत, तसं जसं मराठीचा विषय झाला परवाच्या कॅबिनेटमध्ये, आम्ही आमची भूमिका स्पष्ट केल्यानंतर देवेंद्रजींनी ती मान्य केली आमची भूमिका.